हॅलो, आज मम्मीने बनवलं सुक्या बोंबलाचं मस्त असं कालवण. तर चला बघूया याची रेसिपी. सगळ्यात आधी एका टोपामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये घालायचं एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट. मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात घातलाय एक बारीक चिरलेला टोमॅटो, तो सुद्धा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं मसाला, मीठ आणि थोडीशी हळद. पुन्हा एकदा मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि मस्तपैकी त्या बटाट्याला सुद्धा मिक्स करून एक 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे. 5 मिनिटांनंतर बघा वाफेवरती बटाटा अर्धा शिजून आलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुके बोंबील थोडेसे भिजत घालून ठेवले होते ते घातले आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करून एक 5 मिनिटं वाफ काढून घेतली आणि तेव्हा ते 5 मिनिटांनंतर सगळं व्यवस्थित शिजून आलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण नेहमीचं आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यावर वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी तयार आहे आपलं सुक्या बोंबलाचं छान असं कालवण. तर हे कालवण तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत सुद्धा छान लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.